एकीकडे धरणात मुबलक पाणीसाठा असताना दुसरीकडे नाशिककरांना दूषित पाणी आणि खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी झालेल्या विशेष महासभेत प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचे वाभारे काढण्यात आले. प्रभाग 10च्या नगरसेविका इंदुमती नागरे यांनी आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला. महासभेत बोलताना नगरसेविका नागरे यांनी प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. अशोकनगर परिसरात ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरिक दूषित पाण्यामुळे आजारी पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला दिला कोणी, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महिंद्रा गेटसमोर गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती लीकेज होत आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरे यांनी केला. एकीकडे पाण्यासाठी नागरिक वणवण करत आहेत आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करत त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ पाणीच नव्हे तर रस्त्यांच्या प्रश्नावरही त्यांनी प्रशासनाला घेरले. राधाकृष्ण नगर परिसरातील रस्त्यांची चारण झाली असून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. या परिसरात नवीन रस्ते तातडीने मंजूर करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी महापौरांच्या उपस्थितीत केली. Victor